पुणे नाशिक रेल्वे मार्ग सरळ होणे अत्यंत गरजेचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात. पिढ्यानपिढ्याच्या समृद्धीकरता राजकारण विरहित हा मार्ग सरळ व्हावा. संगमनेर प्रतिनिधी मुंबई नाशिक पुणे हा गोल्डन ट्रँगल असून नाशिक पुणे सरळ रेल्वेकरता आपण सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी सर्व काम पूर्ण होऊन भूसंपादनाचे सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कमही शेतकऱ्यांना देण्यात आली. आता मात्र वेगळी कारणे सांगितली जात आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी या मार्गाबाबत केलेले विधान हे अत्यंत दुर्दैवी असून या विभागाच्या विकासाकरता नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्ग होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मात्र केंद्रीय मंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी असून उत्तर महाराष्ट्राच्या विकासात खो घालण्याचे पाप केले आहे. त्यांचा हा निर्णय अत्यंत असंवेदनशील असून आपण या निर्णयाचा तीव्र निषेध करत असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी राजकारण विरहित आपल्या सर्वांना सरळ रेल्वे मार्गासाठीच आग्रह धरावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग रद्द केल्याचे विधान नुकतेच केले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात सह पुणे जिल्ह्यातील उत्तर भागांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की नाशिक पुणे रेल्वेबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेले वक्तव्य या विभागासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबई नाशिक पुणे हा गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखला जातो. विकासाच्या दृष्टीने हा गोल्डन ट्रँगल देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरता नाशिक पुणे रेल्वे होणे हे अत्यंत गरजेचे आहे. याकरता आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्या दृष्टीने कामही झाले. रेल्वेसाठी जमिनी भूसंपादित करून सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कमही देण्यात आली. असे सगळे झाले असताना आता मात्र GMRT आणि अन्य गोष्टी सांगितल्या जात आहेत. यावरून हा रेल्वे मार्ग रद्द केल्याचे सांगितले जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. नवीन मार्गदर्शक सुचवला आहे. त्या मार्गातून उपलब्धी काय किंवा त्याचा फायदा काय असे विचारले असता तर काहीही दाखवता येणार नाही. म्हणून नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्गे झाली पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांना आग्रह धरावा लागणार आहे. हा विषय निवड आजच्या राजकारणाचा नाही किंवा कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा नाही. राजकारणापलीकडे जाऊन विकासाच्या वाटचालीसाठी सरळ रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे. पिढ्यानपिढ्याच्या भविष्यासाठी आणि या विभागाच्या समृद्धीसाठी गोल्डन ट्रँगल जोडणारा हा सरळ रेल्वे मार्ग झाला पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांना आग्रह धरावा लागणार आहे आणि याकरता सातत्य ठेवून ते मंजूर करून घ्यावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करून शिर्डी अहिल्यानगर मार्गे नवीन नेण्याबाबत झालेल्या घोषणेनंतर नाशिक सिन्नर संगमनेर जुन्नर नारायणगाव खेड मंचर यांसह उत्तर महाराष्ट्र व पुणे जिल्हा यामधील विविध तालुक्यांमधील नागरिकांमध्ये व विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. स्टार चौकट स्टार नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला खो घालण्याचे पाप आमदार सत्यजित तांबे. नाशिक पुणे या मेट्रो शहरांना जोडण्यासाठी सरळ रेल्वे मार्ग व्हावा याकरता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा करून हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे दिले गेले. मात्र नवीन सरकार आले आणि मार्ग बदलण्याचा घाट घातला गेला. याबाबत या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी आणि जनतेला घेऊन आपण संघर्ष समिती तयार केली. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेतली तर आपण मुख्यमंत्री व विविध अधिकाऱ्यांची सरळ मार्गासाठी भेट घेतली. रेल्वे मार्ग सरळ झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या बाबतीत सन्माननीय रेल्वे मंत्र्यांचं काही वक्तव्य आज आलेलं आहे. खरं म्हणजे हे वक्तव्य संपूर्णपणे या विभागाकरता आणि महाराष्ट्राकरता सुद्धा दुर्दैवी म्हणावं लागणार आहे. पुणे नाशिक मुंबई हा एक गोल्डन ट्रँगल ज्याला म्हटलं जातं, विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा असा हा गोल्डन ट्रँगल आहे. असं असताना पुणे आणि नाशिक सरळ रेल्वे मार्ग होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या पद्धतीनं कामही झालेलं होतं. 500 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम ही भूसंपदा मोबदला म्हणून वाटलेली आहे. हे सगळं घडलेलं असताना आताच GMRT असेल किंवा अन्य काही गोष्टी सांगितल्या जात आहेत आणि हा मार्ग रद्द केल्याचं बोललं जातोय आणि नवीन मार्ग सुचवला जातोय. खरं म्हणजे नवीन मार्ग जो आहे त्यामधून काय उपलब्धी आहे, कोणता फायदा आहे असं जर विचारलं तर माझ्या मते त्यामध्ये फायदा दाखवता येणार नाही अशी अवस्था आहे. यामुळं आपल्याला हा रेल्वे मार्ग पुणे नाशिक अत्यंत सरळ झाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आग्रह धरावा लागणार आहे. कारण हा विषय केवळ आजच्या राजकारणाचा नाही, कोणत्या एखाद्या राजकारण्याचा नाही आणि राजकारणाचा सुद्धा नाही, राजकारणाच्या पलीकडे जाऊन
विकासाच्या वाटचालीकरता, भविष्याकरता, पिढ्यानपिढ्याच्या भविष्याकरता आणि समृद्ध अशा ह्या संपूर्ण विभागाकरता म्हणजे पुन्हा नाशिक, मुंबई या गोल्डन ट्रायंगलच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता हा सरळ पद्धतीनंच होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना आग्रही राहावं लागणार आहे. आग्रहानं हा मार्ग मंजूरच करून घ्यावा लागणार आहे असं माझी आपल्या सगळ्यांना निवेदन आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्ग सरळ होणे अत्यंत गरजेचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात. पिढ्यानपिढ्याच्या समृद्धीकरता राजकारण विरहित हा मार्ग सरळ व्हावा. संगमनेर प्रतिनिधी मुंबई नाशिक पुणे हा गोल्डन ट्रायंगल असून नाशिक पुणे सरळ रेल्वेकरता आपण सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी सर्व काम पूर्ण होऊन भूसंपादनाचे सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कमही शेतकऱ्यांना देण्यात आली. आता मात्र वेगळी कारणे सांगितली जात आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी या मार्गाबाबत केलेले विधान हे अत्यंत दुर्दैवी असून या विभागाच्या विकासाकरता नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्ग होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मात्र केंद्रीय मंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी असून उत्तर महाराष्ट्राच्या विकासात खो घालण्याचे पाप केले आहे. त्यांचा हा निर्णय अत्यंत असंवेदनशील असून आपण या निर्णयाचा तीव्र निषेध करत असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी राजकारण विरहित आपल्या सर्वांना सरळ रेल्वे मार्गासाठीच आग्रह धरावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग रद्द केल्याचे विधान नुकतेच केले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात सह पुणे जिल्ह्यातील उत्तर भागांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की नाशिक पुणे रेल्वेबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेले वक्तव्य या विभागासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबई नाशिक पुणे हा गोल्डन ट्रायंगल म्हणून ओळखला जातो. विकासाच्या दृष्टीने हा गोल्डन ट्रायंगल देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरता नाशिक पुणे रेल्वे होणे हे अत्यंत गरजेचे आहे. याकरता आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्या दृष्टीने कामही झाले. रेल्वेसाठी जमिनी भूसंपादित करून सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कमही देण्यात आली. असे सगळे झाले असताना आता मात्र GMRT आणि अन्य गोष्टी सांगितल्या जात आहेत. यावरून हा रेल्वे मार्ग रद्द केल्याचे सांगितले जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. नवीन मार्गदर्शक सुचवला आहे त्या मार्गातून उपलब्धी काय किंवा त्याचा फायदा काय असे विचारले असता तर काहीही दाखवता येणार नाही. म्हणून नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्गे झाली पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना आग्रह धरावा लागणार आहे. हा विषय निवड आजच्या राजकारणाचा नाही किंवा कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा नाही. राजकारणापलीकडे जाऊन विकासाच्या वाटचालीसाठी सरळ रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे. पिढ्यानपिढ्याच्या भविष्यासाठी आणि या विभागाच्या समृद्धीसाठी गोल्डन ट्रायंगल जोडणारा हा सरळ रेल्वे मार्ग झाला पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांना आग्रह धरावा लागणार आहे आणि याकरता सातत्य ठेवून ते मंजूर करून घ्यावे लागणार आहे अशी प्रतिक्रिया माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करून शिर्डी अहिल्यानगर मार्गे नवीन नेण्याबाबत झालेल्या घोषणेनंतर नाशिक सिन्नर संगमनेर जुन्नर नारायणगाव खेड मंचर यांसह उत्तर महाराष्ट्र व पुणे जिल्हा यामधील विविध तालुक्यांमधील नागरिकांमध्ये व विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. स्टार चौकट स्टार नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला खो घालण्याचे पाप आमदार सत्यजित तांबे. नाशिक पुणे या मेट्रो शहरांना जोडण्यासाठी सरळ रेल्वे मार्ग व्हावा याकरता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा करून हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे दिले गेले. मात्र नवीन सरकार आले आणि मार्ग बदलण्याचा घाट घातला गेला. याबाबत या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी आणि जनतेला घेऊन आपण संघर्ष समिती तयार केली. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेतली तर आपण मुख्यमंत्री व विविध अधिकाऱ्यांची सरळ मार्गासाठी भेट घेतली. रेल्वे मार्ग सरळ झाला पाहिजे ही आमची मागणी आहे.